पक्षाचा झेंडा नव्हता, कुठल्या नेत्याचा पाठिंबा नाही, काहीच नाही. तिन्ही पक्ष माझ्या विरोधात होते. जे मोठमोठे जे पक्ष आहेत तिन्ही पक्षाचे पॅनल माझ्या विरोधात. मी एकटा अपक्ष होतो. माझ्या युतीवर, माझ्या मेहनतीवर मी लोकांची जी कामं केली त्या कामाच्या कर्तृत्वावर लोकांनी मला मतदान केलं, निवडून आणला. आणि ह्या लोकांनी एवढं जल नसावं पाहिजे होतं. मी सेनेचं काम केलं, 15 वर्ष शिवसेनेचं काम केलं होतं. मला तिकीट न दिल्यामुळे मी अपक्ष लढलो. आणि हेच लोक माझ्यावर केशी खोट्या दाखल करतात, चुकीचं आहे. बाळासाहेबांनी शिकवण दिलेलं नाही शिवसैनिकाला, तो चुकीचा फंडा घेतलाय आणि सुरेश कुलकर्णी असं करायला नाही पाहिजे होतं. मात्र जाणीवपूर्वक त्रास एवढंच नाही, काहीच नाही. मुलाला हरवला, त्याच्या 1750 मतांनी हरवला, मी विजयी झालो. त्यामुळे राग मनात धरून नको ते उपद्रव करत होता. प्रकरण होतं काय, तिसरं अपत्य चुकीचं आहे म्हणून माझं तारखेच्या माझ्या हात होतं. तो तिसरं अपत्य कोर्टाने मंजूर केलं. माझ्याकडे पेपर होतं आणि सर्व म्हणजे रितसर होतं. 2 वेळा आम्ही सरपंच होतो, 2 टर्म, आणि आता नगरसेवक आहे मी, अपक्ष तो पण. आणि असं कोण जर चुकीचं असेल तर कोण निवडणूक लढू शकत नाही, म्हणजे पुढे जाऊन त्रास होणार असेल तर. त्या संदर्भात कोर्टाने आता आम्हाला निर्णय दिला आमच्या बाजून, त्याचा अर्जच फेटाळला, रिजेक्ट केला त्याला. खूप आता मी वकिलांचा सल्ला घेऊन काय करता येईल ते बघू.